दिल्लीतल्या साहित्य संमेलनाचा उद्घाटनाचा दिवस संपलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जे परिसंवाद असतात, काव्य संमेलन असतं, कवी कट्टा असतो, त्या सगळ्या कार्यक्रमांना आज दुसऱ्या दिवशी सुरुवात झालेली आहे. माझ्याबरोबर खरे साहित्यप्रेमी जे स्वतः साहित्य संमेलनातून, साहित्य संमेलनाच्या आवडी खातर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आले. कुठून आले तुम्ही सगळे? मी सातारा खटावमान तालुक्यातून आलेलो. सातारा. मी हिंगणघाट जिल्हा वर्धा. अच्छा, वर्ध्याहून आले. मी कवी जाफर अद्दमपूरकर नांदेडवरून आलोय. मी साईनाथ रहाटकर, जिल्हा नांदेड. प्राध्यापक रवींद्र कोखरे, फलटण, बारामती. म्हणजे बारामती. मी डॉक्टर राजेंद्र माने, सातारावरून आलो. सातारा. मी सुरेश भगत, फलटणवरून आलो. तर तुम्ही बघू शकता की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं हे साहित्यप्रेमी आलेले आहेत. कालपासनं इथे दिल्लीत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आहे. काही लोक जी स्पेशल ट्रेन होती त्या ट्रेनमधनं आलेले. मला सगळ्यांना पहिला प्रश्न विचारायचा आहे, कालपासनं इथे आहात साहित्य संमेलनात, काय आवडतंय, काय आवडत नाही? या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एक मराठी भाषिकांसाठी ही एक पर्वणी आहे ती, आणि जो चित्ररथ जो काढण्यात आलेला आहे तो रथ आम्हाला खूप आवडलेला आहे आणि इथल्या सुविधेबद्दलही छान या ठिकाणी भावना. नाही, पण तुम्ही खरे सगळे साहित्याच्या प्रेमापोटी इथे आलेले आहात. काहीतरी साहित्यिक चर्चा ऐकायला मिळावी, वेगवेगळे लेखक भेटतील, त्यांचे जे विचार आहेत ते ऐकायला मिळावेत, कवी संमेलनात सहभागी होता यावं, या सगळ्यासाठी आले. कालपासून आपण सगळे इथे आहोत. कालपासून आजपर्यंत, अर्थात आज दुसराच दिवस आहे, अपेक्षा पूर्ण होते. कालच्या कार्यक्रमाबद्दल काय प्रतिक्रिया? कालच्या कार्यक्रमाबद्दल एक चांगली प्रतिक्रिया म्हणजे विज्ञान भवनमध्ये नरेंद्र मोदींचं अतिशय चिंतनपूर्ण असं भाषण झालं. आदरणीय संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भोळकर यांचंही आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांचंही अतिशय चांगल्या पद्धतीने 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काल पार पाडलं. फक्त कालचं जे निमित्तरथांचं कवी संमेलन होतं ते उद्घाटनाला विलंब झाल्यामुळं ते आज रद्द करावं. रद्द नाही, आज ते नाही, पोस्टपोन झालं. हा थोडस वेळेच्या अभावी ते आज घेतात. नाही तर बाकीचं उत्तम असं साहित्य संमेलन चाललंय. महाराष्ट्र माझा, दिल्लीचं तख्त राखतो, हे खरंच या ठिकाणी आठवतंय. खरं तर ताराबाईंचं जे भाषण झालं ते खूप महत्वाचं होतं की लोकसाहित्य, अभिजात भाषा याचा त्यांनी खूप चांगला उहापोह केला. म्हणजे कशा पद्धतीनं भाषा वृद्धिंगत झाली, जे अभिजात भाषेपर्यंतचा जो प्रवास होता, आज अभिजात भाषा झाली म्हणून आपण दिल्लीकडे संमेलनाचं खरं तर ठिकाण हे केलं. तर त्याचा त्यांनी एक सगळा प्रवास भाषेचा होता तो खूप चांगला सांगितला. जास्त महत्वाचं मला वाटलं कालच्या ह्याच्यामध्ये. उत्तमच झालं. प्रश्न नाही, फक्त कसं होत आहे की इथे आता आपण जो काल अगदी पवार साहेबांनी सुद्धा विषय मांडला होता, तुम्हाला दोघांनाही विचारते की राजकारणी आणि साहित्यिक ते असावे की नसावे याबद्दल नेहमी वाद असतो. त्यांनी सांगितलं की ते परस्पर पूरक आहेत आणि त्यांच्यात संवाद असला पाहिजे. पण काही गोष्टी या